नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बीएडकरच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय बीएड सीईटी साठी महत्वाचे टॉपिक्स, अभ्यासक्रम काय आणि त्यातले महत्वाचे टॉपिक्स काय. बीएड सीईटी साठी अभ्यासक्रम काय आणि त्याचे महत्वाचे टॉपिक्स काय. तर मित्रांनो, सेक्शन्स म्हणजे टॉपिक्स ची सामग्री काय आहे. मानसिक क्षमता, मराठी माध्यमातून जे विद्यार्थी बीएड सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्याकरता हा मराठीतून व्हिडिओ आहे मित्र. आणि इंग्लिश माध्यमांच्या साठी वेगळा व्हिडिओ बनवला जाईल, काळजी नसेल. विभागांची सामग्री, पहिला टॉपिक आहे, पहिला विषय आहे मानसिक क्षमता. या चाचणीच्या सामग्रीचा उद्देश तुमच्या तर्कशक्तीचा न्याय करणे हा आहे, ज्यामुळे तुम्ही किती अचूक विचार करू शकता हे ठरविण्यात देखील मदत करते. या चाचणीमध्ये मालिका, शब्दरचना, कोडिंग डिकोडिंग, नातेसंबंध, समानता, वर्गीकरण, भाषेवरील समस्या इत्यादीवर आधारित प्रश्न असतील, एकतर मौखिक किंवा गैरमौखिक स्वरूपात. दुसरा विषय आहे सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज ज्याला म्हणतात. भूतकाळातील घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राजकीय शास्त्र आणि साहित्य यासह स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आजूबाजूच्या घडामोडींशी तुम्ही किती चांगले परिचित आहात याची चाचणी घेणे हा या विभागाचा उद्देश आहे. तिसरा आणि महत्वाचा विषय आहे शिक्षक अभियोग्यता. तुमची शिक्षक होण्याची क्षमता जाणून घेणे हा या परीक्षेचा उद्देश आहे. हा या विषयाचा खरा उद्देश आहे असं म्हणून पण तुमची शिक्षक होण्याची क्षमता जाणून घेणे, त्यामध्ये तुमचे ज्ञान अद्ययावत करण्याची तुमची उत्सुकता, शिक्षण आणि समाजातील बदलाबदल, नेतृत्व गुण, जागरूकता, संप्रेषण आणि व्यावसायिक वचनबद्धता इत्यादींशी संबंधित प्रश्न असतील. परीक्षेमध्ये 4 पर्यायासह एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. या चाचणीसाठी कोणतीही नकारात्मक चिन्हांकन प्रणाली नाही. चाचणी कालावधी 90 मिनिटांचा आहे. सीईटीचे माध्यम इंग्रजी आणि मराठी दोन्ही आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मराठी मध्ये फक्त हे 3च विषय असणार आहे मित्रांनो. काय आहे? मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभियोग्यता, 3च विषय. ज्या लोकांना मराठी माध्यमातून बीएड सीईटीची परीक्षा द्यायची आहे आणि मराठी माध्यमाच्याच कॉलेजमध्ये त्यांना शिकवायचे ज्यांना भविष्यामध्ये, त्यांच्यासाठी एवढाच पेपर आहे. 3 विषय, 90 मिनिटं, बस. समजलं तुम्हाला? हा, असं. मात्र ज्यांना इंग्लिश माध्यमातून बीएड सीईटीची परीक्षा द्यायची किंवा पुढे जाऊन इंग्लिश माध्यमाच्या कॉलेजमध्ये त्यांना शिकवायचं आहे, त्यांच्यासाठी एक अधिकचा विषय, अधिकचा पेपर द्यावा लागतो. तो पेपर आहे ELCT, इंग्लिश लँग्वेज है ना कंटेंट टेस्ट. इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ELCT मध्ये हजर राहून पात्रता प्राप्त करावी लागेल. याच्यामध्ये या इंग्लिश लँग्वेज मध्ये 50 मार्काचा हा पेपर असणार आहे. पण याच्यात काय काय सब टॉपिक्स आहेत तेही आपण लागलीच चर्चा करून घेऊ. वाचन आकलन, शब्दसंग्रह फोकस, व्याकरण फोकस, वाक्य निर्मिती, ध्वनिशास्त्र, म्हणी व वाक्प्रचार, भाषा अलंकार, असे एकूण 50 प्रश्न आहेत आणि 50 गुण आहेत. म्हणजे 50 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. परीक्षेमध्ये 4 पर्यायासह एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असतो. या चाचणीसाठी कोणतीही नकारात्मक चिन्हांकन, निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आनंदाची गोष्ट. चाचणी कालावधी 60 मिनिटं आहे. सीईटीचे माध्यम इंग्रजी, परीक्षेची पद्धत ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे सेंटर, हॉल तिकीटवर जो ऍड्रेस दिलेला असतो त्या ऍड्रेसवरती आपल्याला जाऊन तिथे ऑनलाईन परीक्षा द्यायची असते. कम्प्युटर अलॉट केला जातो. बीएड नंतर इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयांची निवड करणाऱ्या उमेदवारांसाठी ELCT घेण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बीएड साठी महत्वाचे टॉपिक कोणते तुम्ही अभ्यासणार आहात त्याच्याविषयी आपण आज चर्चा केली. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही टॉपिक्स. तोपर्यंत पाहत राहा बीएड चा युट्यूब चॅनल. धन्यवाद.